नमस्कार, मी पंढरीनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया ही पूर्ण व्हिडिओ पाहून नक्कीच कळवा आणि आवडल्यास शेअरही करा. गेल्या महिनाभरापासून बीड जिल्ह्याचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे चर्चेत आले आहे. त्यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात आली. यासाठी अनेक मोर्चेही काढण्यात आले. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांनी मात्र त्यांना अभय दिल्याचे सध्या तरी दिसते. कारण धनंजय मुंडे यांच्या संदर्भात सबळ पुरावे असल्याशिवाय आपण राजीनामा घेणार नाही असं त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे धनंजय मुंडे यांना सध्या तरी मंत्रिपदापासून जाण्यापासून दिलासा मिळालेला आहे आणि त्यांचं मंत्रिपद हे कायम राहिल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. या संदर्भात जनतेचा मोठा दबाव असूनही रेटा असूनही अजितदादा यांनी ही कारवाई का केली नाही, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद का काढून घेतले नाही अशी एक चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र या प्रकरणामध्ये अजित पवार हे दबावात असल्याचे दिसून येते. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठ्यांचा पक्ष समजला जातो. मराठा वोटर या पक्षाला मोठा आहे. मात्र इतर समाजाचेही नेते आपल्या पक्षामध्ये असावेत यासाठी अजितदादा यांनी इतर समाजातील नेत्यांनाही या मंत्रिमंडळात स्थान दिले. यात ओबीसीचे छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासाठी मराठ्यांचा मोठा विरोध पत्करला. मात्र तरीही त्यांना त्यांच्या मतदारसंघातून मोठ्या बहुमताने निवडून दिले. मात्र अजितदादा यांनी मराठाचा विरोध बघता त्यांना मंत्री पदापासून डावलल्याचे आपल्याला दिसून येते. दुसरीकडे धनंजय मुंडे यांनाही मंत्रिपद मिळतंय की नाही यावर चर्चा होती. मात्र शेवटच्या क्षणी अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद बहाल केले. दरम्यानच्या काळात स्वीकारल्यानंतरच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे जवळचे समर्थक वाल्मिक कराड यांना या प्रकरणामध्ये दोषी असल्याचं आढळून आलं आणि त्यांच्यावर या प्रकरणातील खंडणी प्रकरणातील गुन्हा दाखल झाला. त्यांच्यावर मोका लावण्यात आला आणि हे सर्व घडत असतानाच पालकमंत्री पदाची यादी ही मुख्यमंत्री यांनी जाहीर केली. यात अजितदादा यांनी धनंजय मुंडे यांना पालकमंत्री न करता स्वतः या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले. यात सर्वत्र चर्चा सुरू असतानाच धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जातोय का अशी चर्चा सुरू असतानाच तसं काही घडलं नाही. मात्र आता धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद दिलं नाही यावर लोक समाधान मानतील असं
वाटत नाही. कारण अजितदादा यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं नाही, तर धनंजय मुंडे यांनीच अजितदादा यांना विनंती केली की मला जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नको, या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी परिस्थिती पाहून तुम्हीच या जिल्ह्याचं पालकमंत्री घ्या, अशी विनंती धनंजय मुंडे यांनीच अजितदादा यांना केल्याचं त्यांनी प्रसार माध्यमाशी सांगितलं. त्यामुळे धनंजय मुंडे यांना हा धक्का वगैरे आहे असं काही म्हणता येणार नाही. ते अजूनही सेफ आहेत. त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्याशिवाय त्यांना धक्का लागला, त्यांच्यासाठी ही राजकारणासाठी धोक्याची घंटा आहे असं काही म्हणता येणार नाही. कारण अजितदादा यांनी त्यांना अभय दिल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण या आतापर्यंतच्या राजकीय इतिहासामध्ये अनेक मंत्र्यांचे राजीनामे घेऊनही तात्कालीन परिस्थितीला राजकीय पक्ष सामोरे गेले, मात्र त्याचा म्हणावा असा काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर ते पुन्हा निवडून आले जनतेमधून, त्यांना पुन्हा मंत्रिपद दिले गेलं, मुख्यमंत्री केलं गेलं. त्यामुळे राजीनामा घेऊन एखाद्या प्रकरणात अडकलेला राजकीय नेत्याचा राजीनामा घेऊन त्याच्या राजकीय जीवनावर परिणाम होतोच, अशी परिस्थिती महाराष्ट्राची आणि आपल्या देशाची नाही. अनेक खंडणीबाज, अनेक घोटाळेबाज नेते आजही राज्याच्या सत्तेत बसलेले आहेत. त्यामुळे हे महाराष्ट्रासाठी नवीन नाही आणि यातही धनंजय मुंडे यांना अभय मिळाले असून त्यांच्या मंत्रिपदालाही धोका नाही. ते या मंत्रिपदासाठी अजितदादांना सूचना करू शकतात. त्यामुळे अजितदादा यांचं राष्ट्रवादीत चालतंयच असं नाही. त्यांना सर्वच नेत्यांचा, आपला राजकीय पक्ष टिकून ठेवण्यासाठी सर्वच नेत्यांचा विचार करावा लागणार आहे आणि ते करतायत. त्यांना जनतेपेक्षा आपला राजकीय पक्ष कसा वाढवायचा याकडेही लक्ष द्यावा लागणार आहे. त्यामुळे जनतेच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडेचा ते राजीनामा घेतीलच असं काही नाही. जनतेने असे या भ्रमात राहू नाही की आम्ही मागणी केली धनंजय मुंडे यांची राजीनाम्याची आणि अजितदादा ते राजीनामा घेतीलच, असं काहीही नाही. सर्व निर्णय हे राजकीय डावपेच आखूनच घेतले जातात आणि या संदर्भात आपली ही प्रतिक्रिया कळवा की धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजितदादा घेतील का किंवा नाही घेणार. असे अनेक मोर्चे निघाले तरीही धनंजय मुंडे यांना धोका असेलच असं नाही. कारण ते बहुमताने मोठ्या संख्येने या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांना कुठलाही धोका नाही. कारण ते या प्रकरणात अद्यापही त्यांच्या विरोधात पुरावे नसल्याचं अजितदादा सांगतात, देवेंद्र फडणवीस सांगतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीही प्रसारमाध्यमाशी सांगितले आहे, ज्याच्या विरोधात पुरावे आढळतील त्याला अभय दिले जाणार नाही. मात्र हे पुरावे मिळाले नाही आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांना अभय मिळालेला आहे. त्यांचा स्नेही समर्थक वाल्मिक कराडलाही अभय देण्याचा प्रयत्न झाला, मात्र जनरेट्यामुळे शेवटी अखेर त्याच्यावर मोका लावावा लागला आणि आता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आपल्याला दिसून येतं की राजकीय नेत्यांचा जो जनाधार आहे आणि जो त्याच्या मागे जो मत निवडून येण्याची त्याची क्षमता आहे, त्याच्याकडे पैसे आहे, त्यालाच राजकीय क्षेत्रामध्ये मान आहे आणि त्याच्यावर राजकीय पक्ष कारवाई करतीलच असं नाही. त्यामुळे जनतेने अजितदादा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करतीलच या भ्रमात राहू नये. तुमची प्रतिक्रिया ही या विषयावर नक्की कळवा आणि आपलं चॅनल अशाच राजकीय घडामोडीवर नेमकी काय होतंय
यावर लक्ष ठेवण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो.